आई आई काय ग? आई स्वानंदीला आपल्याकडनं चुडा द्यायला हवा ना? अगं त्या दिवशी दुकानात दिला नाहीस का? नाही ना. परवा नाही का दुकानात तो तमाशा झाला चोरीचा? हो मी काय म्हणते, असं कसं होऊ शकतं ना? बघा ना, लग्न ठरल्या दिवसापासून काही ना काहीतरी गडबड होतेच आहे. मी तर म्हणते हा पायगुण असावा की काय? वेळ, अगं वेळ असते एक एक, आणि लग्न कार्याच्या गडबडीत ना अशा गोष्टी होतच राहतात. बरी आठवण झाली. आली हं मी. ह्या स्वानंदीला दे आणि थांब जरा. ह्या दोन तिला दे. म्हणजे 6 बांगड्या द्यायच्या? अगं हो, म्हणजे ह्या 4 समरनी घेतलेल्या आणि ह्या 2 न मी माझ्या नाचुण्यासाठी केव्हाच करून ठेवल्या होत्या. दे तिला. दे तिला. हो थांब मी ठेवते याच्यात. दे दे ग, मी याच्यात ठेवते ह्याच्यात मी ना. ठीक, या सगळ्यात दे. दे. हॅलो हॅलो वीणबाई. बोला, कसा काय फोन केला? त्या दिवसानंतर आपलं बोलणंच नाही ना झालं हो, म्हणून वाईट वाटलं मला. त्या दिवशी खूप वाईट वाटलं, खूप त्रास झाला आतमध्ये, माहिती आहे? हो ऍक्च्युली काय झालं, मी पण त्या दिवशी खूप घाबरून गेले हो. कसं आहे, त्या दुकानाशी आमचे खूप जुने संबंध आहेत ना, आणि त्यांच्या दुकानात आपल्या हातून म्हणजे आपल्या माणसांच्या हातून असं काही व्हावं भांबावल्यासारखं झालं मला. आणि त्यात समरचं टेन्शन ते वेगळंच. म्हणजे त्याला कळलं तर काय करेल तो. आणि तुम्हाला पैसे देण्याबद्दल मी आधीही त्याला खूप सांगितलं हो, पण ऐकतच नाहीये तो. काय करणार ना, तुमचेही हात दगडाखाली, आमचेही हात दगडाखाली. आता बघा, मुलांची लग्न आली आहे तोंडावर, पण आता पैशाची गरज आहे तर पैसेच नाहीत. मी एक काम करू का? तुम्हाला मदत व्हावी असं मला वाटतं म्हणून बोलते. हा, पण तुम्ही ते कराच असं काही नाहीये. काय मी तुम्हाला आता बांगड्या द्यायला येते ना, त्याच गहाण ठेवा आणि पैसे घ्या तुम्ही. बापरे, नाही 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 नाही, अहो त्या तर स्वानंदीच्या असणार आहेत ना. कोणाला कळतंय स्वानंदी ज्या बांगड्या घालेल त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत त्या? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.